शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहोत इथं हळदीच्या प्लॉटमध्ये आणि हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आता ह्या इथं बघत आहात. आपली हळद जी आहे, आता हे भरपूर पाऊस झाला आणि या पावसामुळे काय झालं, बेड थोडीफार अशी डगरल्यासारखे वाटते आणि नाल्यात गाळ येऊन बसलेला आहे, आपण इथं बघू शकता. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता खताची मात्रासुद्धा 1 महिना होऊन गेला, तर आता खताची मात्रासुद्धा आपल्याला इथं द्यावं लागेल. तर आता काय करायचं, तर खताची मात्रा कुठली द्यायची. तर आता झाड थोडं उंच झालं, साधारण 1.5 फुटापर्यंत गेलं आहे, कुठं 2 फुटापर्यंत गेलं आहे. तर अशा वेळेस आपल्याला खताची मात्रा जी आहे हळदीला, तर ही चांगल्या प्रकारे आणि थोडी जास्त द्यावं लागते. कारण झाडाची उंची ग्रोथ वाढली, बुडाची साईज जाड झाली, झाड मजबूत झालं, त्यामुळं आपल्याला इथं जास्तीत जास्त खाद्य कसं देता येईल हे इथं आपल्याला बघावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला झाडातला पिवळेपणा यायला का कुठं कुठं असा हे बघायचं. पान असं हिरवगार आहे का असं पिवळं आहे हे बघायचं. सहसा खालचं पान हिरवगार राहते, वरचं पान पिवळंच राहते, कारण ते कोवळं असते. तर त्याचा काही अशी भीती बाळगायची गरज नाही. तर हळदीला आता खताची मात्रा कोणती द्यायची, तर हा आहे दुसरा डोस. की दुसऱ्या डोसमध्ये आपण काय घ्यायचं, तर सुरुवातीला आपण घ्यायचं सर्वात महत्त्वाचं स्फुरद DAP. तर DAP घ्यायचं, सोबत आपण घ्यायचं पोटॅश. तर एका एकरमध्ये 1 गोणी DAP, त्याच्यानंतर अर्धी गोणी पोटॅश घ्यायचं आणि त्याच्यानंतर सोबत आपण मायक्रोन्यूट्रन्स घ्यायची. जसं सल्फर आहे, दुय्यम अन्नद्रव्ये, मॅग्नेशियम आहे, हे पण घ्यायचं 10-10 किलो किंवा 5-5 किलो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला NPK मध्ये घ्यायचं आहे आपल्याला इथं मायक्रोन्यूट्रन्स, एकदम साधे आणि सरळ. तर मायक्रोन्यूट्रन्सच्या बॅगा भेटतात मिक्सवाल्या, त्याही घेऊ शकता. किंवा आपल्याकडे जर 3-3, 4-4 किलोच्या बॅगा असतील मार्केटला, ते पण घेऊ शकता. साधारण 3-3 किंवा 4-4 किलोच्या बॅगा. त्यामध्ये आता काय घ्यायचं, तर झिंक घ्यायचं, फेरस घ्यायचं, हे 2च घ्यायचे. आणि कॅल्शियम जे आहे हे ड्रीपमधून सोडायचं आपल्याला. तर आपल्याला जास्त खत घ्यायचं नाही, पण मोजकंच खत घेऊन आपल्याला इथं हळदीला खताचा डोस द्यायचा आहे. तर सुरुवातीला 1 DAP घ्या, अर्धी गोणी पोटॅश घ्या आणि अर्धी गोणी युरिया घ्या. तर अशा प्रकारे आपण इथं खताची मात्रा घ्यायची आहे. मॅग्नेशियम आणि सल्फर 5-5 किलो, फेरस, झिंक 3 किंवा 4 किलोच्या बॅगा, आणि सोबत आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट. हे घ्यायचं आहे फक्त आपल्याला इथं 6 किलो ड्रीपमध्ये. तर इथपर्यंत खत टाकणं यांचं झालेलं आहे आणि इकडं खत टाकणं चालू आहे. आता आपण बघू शकता, तर इथं खत टाकलेलं आहे बघा, या ड्रीपच्या नळीवर आतमध्ये हात टाकून. तर आपण बघू आता कशा प्रकारे टाकत आहे. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे खत टाकणं चालू आहे. हे बघा, बकेटमध्ये खत घेतलं आहे, पहिले फारीवर मिक्स केलं आणि बकेटमध्ये घेऊन अशा प्रकारे सर्व खतं हे टाकणं चालू आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि यामुळे काय होईल, तर आपला जी हळद आहे ही हळद हिरवीगार होईल, उंची वाढेल, जी जाडी आहे बुडाची ती पण वाढेल आणि मजबूत बांधा बनेल. आणि चांगल्या प्रकारे मायक्रोन्यूट्रन्स वगैरे खतं भेटल्यामुळं ती चांगली तंदुरुस्त होईल आणि उत्पादन पण भरपूर देईल.